आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा. भारतीय जनता पार्टीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त आज सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते पक्षध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारत जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. सांगलीच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असून कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण ही विकासाची गंगा घराघरात पोहोचवत आहोत. सत्ता हे केवळ समाजसेवेचे साधन आहे, हा संस्कार भाजपाने आपल्याला दिला आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करत आहोत. राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे यांनी पक्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंत पोहोचला आहे. शिस्त, निष्ठा आणि राष्ट्रवाद हीच आपल्या कार्यकर्त्यांची खरी ताकद असून सांगलीचे योगदान यात नेहमीच मोलाचे राहिले आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला. ते म्हणाले, भाजपा ही एक प्रबळ विचारधारा आहे. सांगली शहरात बूथ तिथे यूथ ही संकल्पना राबवून आपण पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवत आहोत. आगामी काळात सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक वंचिताला मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक बाबा शिंदे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, स्मिता भाटकर, उदय मोळे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, संदीप कुकडे, डॉक्टर भालचंद्र साठे, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, मनीषा कुकडे, मंडल अध्यक्ष राहुल नवलाई, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, समाधान लोंडे, गणपती साळुंके, मंडल उपाध्यक्ष चंदन सनदी, सदाशिव पाटील, स्नेहजा जगताप, रजनी गोखले, सुनंदा पाठणकर, नवनाथ खिलारे, सुनील भोसले, अभिषेक ठाकूर, प्रीती काळे, गौस पठाण, अभिषेक ठाकूर, प्रीती काळे, गौस पठाण, अजिंक्य कुलकर्णी आदी सर्व पदाधिकारी, मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.